या आमच्या गावातली फेमस उकर याला बिग बॉस मध्ये जाऊ दे, याला जास्ती ठेव. आलेमाची उकर मोठा चिपरायला चांग्या बोलतात तो सगळा डेंजर यो एकदम डेंजर. यो बघ जुनाट आहे. यो बघ एकदम कडक बोट आपले बोटाचा तुकडं करील. लोक खेकडा यो आपले बोटाचा तुकडं करील. आपली उंगली दिली ना त्या हातात इथं 2 तुकडं करील. याच्यात एवढी पावर असतं. काय काय आपण चाललेलं आहे उरणला उलवेला सॉरी. तर बघूया पुढचं ब्लॉग फिशिंगचा कसं काय होणार आहे. आता आपण चाललेलो आहे न्यू एअरपोर्टला. बघूया हा ब्लॉग कसा होतो. आलेला आहे परदेशी गावाला. हे आहेच आमची अड्डा यो. या आमच्या गावातली फेमस उकर याला बिग बॉस मध्ये जाऊ दे, याला जास्ती ठेव. आलेमाची उकर आपले खड्ड्याचे मालक सुनील मामा हे यांचा खड्डा आहे पाण्याचा आणि ते आपल्या ताजी ताजी मच्छी देतात खायला आणि त्याचीच उकर आता करून खायची आपल्याला. आणि ती उकर आपल्याला एकदम टेस्ट झालेली आहे. ग्लास बाहुल्या म्हणून ग्लास मध्ये घेतलेले आणि ते चांगली झालेली आहे. बनवणार आपला गणेश कोले गणेश देवकर. प्रोडक्शन वाला या सर्व पार्टीचं प्रोडक्शन तर मी विरोपनाईला जेलांची आणि खेकडे मासे आणि बोईस भेटणार आम्हाला. आणि आम्ही मामाला घेऊन गेलो होतो होडीत. आणि आता जिवंत फिश पकडत जाऊ आम्ही. आता मामा एंट्री करतात होडीमध्ये. आपण चाललेलो आहे लवकरात लवकर या. एक्सप्लोर करूया सगळं जे काय असेल ते सगळं बघूया आपण. आपण चाललेलो होईल. बघू आता आपण मासे पकडूया. कंचे मासे बघूया आता. सुनील मामा पाटील आणि वसंत टिपू आणि निखिल आणि आकाश कोल्हे. आता आम्ही मच्छी पकडत आहोत. आता मच्छी काय लागते ते बघतो आम्ही. आम्ही जाळी उचललेली आहे. बघूया जाळीला काय लागते आम्हाला. बघा जिवंत मासे आलेले मामाच्या जाळीला. आता जाळे काढीत आहो आम्ही. हे बघा हे जिवंत मासे. खाल्ला बरं त्याला. हे बघा जिवंत मासे आलेले. त्यात आम्ही काढत आहो आणि ते पण तुम्हाला दाखवत आहो. बघा हे जिवंत मासे. हे बघा इथं याच्यामध्ये खेकडे पण येतात. आणि खेकडे आले आहेत का मच्छी खाऊन टाकतात. हिला चिंबोरी बोलतात. खारे पाण्याची चिंबोरी. आणि एवढी चवीला लागतंय
काही जर खोलली खालची वर्षी त्याच्यात अंड आणि मासच निघतंय. थांब खोलताय, तोडावं लागेल तिला. आता हिला बघा तोडावं लागते. अशी अशी पकडली, हे बघा अशी पकडली का अशी तोडायची असते. मग ती नांगरं सोडून देते ही. मग नांगरं सोडली का तिला काढायची असते जालीतनं. हे बघा अशी आम्ही जालीतनं काढतो बाहेर. एक एक नांगरं आम्हाला काढायला लागते आणि त्यांची जाली पण वेलेला तोडून टाकते. ही बघा ही नांगरं ना अशी चावा घेत आहे. ही चावा घेतला की एवढी जाली फसतय. हे कधी तुटतंय नाही तुटते मग दाताने तोडायला लागतंय. आणि चिंबोरी बघा अशी फसलेली आहे. आता ही काय करायला लागते, जाली अशी कट करावं लागते. जाली कट केली ना तरच ही चिंबोरी बाहेर निघते. ही बघा ही अशी काढली का अशी जालीतनं बाहेर निघते चिंबोरी. मग आता मामा मला सांगा की आता ही जाली तोडली, मग नेक्स्ट याला नवीन झाली. नवीन झाली. लॉस आहे मग. घासले धंदा ही 2-3 महिने चालते झाली. अच्छा, ही पाणी 2-3 महिने बाहेर तर केवढा मोठा मसाला बघा. चिंबोरी पण आली बघा. हा बघा हा एक फिश आलाय बघा. खारे पाण्याची हाय माझी चिंबोरी, चिंबोरी 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 चिंबोरी. गेला असता तर मामाच्याच खड्ड्या. बघा चिंबोरी आलेली आहे दुसरी. हे बघा चिंबोरी एवढी भरलेली आली का चिंबोरीच्या नांगा नाही तुटत. आणि भरलेली चिंबोरी आली ना तर तिला सावकाशी करावं लागते. ती जालीच पुन्हा आमची तोडून टाकते. आता ही चिंबोरी भरलेली आलेली आहे बघा. गाबोलीची चिंबोरी आहे ही. त्याच्यात पिवळा अंडा निघाल एकदम. लाल पण नाही पण पिवळा अंडा खायला चांगला असते लालपेक्षा. याला गाबोलीची चिंबोरी बोलतात. आणि जी लाल इटची बोलतात तिला इटची चिंबोरी बोलतात. ही गाबोलीची चिंबोरी आहे बघा. हिला उकरकोशी बोलतात. हे चिंबोरीला उकरकोशी बोलतात. आणि ही पिवळा अंडा असतो याच्यात. बघ एक मासा अजून आलेला आहे. अजून दुसरा एक आलेला आहे. हे बघा हे बघा हे बघा मामाचे खड्ड्यातले मासे, हे खाडीतले मासे आणि हे जिवंत मासे एकदम चवीला एवढं भारी आहे. खातून आम्ही 15 दिवसात 20 दिवसात मामाचे खड्डा नेतो टाका टाकावा. काय मामा बोलते तुम्ही कधी पण या, तुमच्यासाठी मी फ्री आहे. पण यानं मासे खाऊन जा. मामा मला बोलते काय बिंदास खा, तुम्ही माझी पोरं आहेत. या बघा चांगल्या बोलतात. तो सगळा डेंजर. यो एकदम डेंजर. यो बघ जुनाट आहे. यो बघ एकदम कडक. आपले बोटाचा तुकडं करील. लोक खेकडा यो आपले बोटाचा तुकडं करील. आपली उंगली दिली ना हातात इथं 2 तुकडं करील. याच्यात एवढी पावर असतंय. चवली काय म्हणून याला बोलतात डांग्या. बघ याला डांग्या. याला हातुरीने फोरावं लागते खाताना. याला खाताना हातुरीने फोराचा तरी त्याचा नांगा तुटतय. नाही तर नांगा तुटतच नाही. यो जुनाट असेल ना, जाम हे जुनाट. बघा किती कडक आहे बघा. आम्हाला तुटत पण नाही. हे बघ एवढा कडक आहे. खेचतो खेचतो. डांगे आलेला तो काढलेला आहे. आता मी 3 झाले खेकडे, 4 मासे मिळालेत. एकदम चविष्ट मच्छी. पहिला तर नंगोटीवर आहे ते बघा किती खेकडे आलेत बघा. हे किती खेकडे आलेत बघा. हे बघ हे बघ 3-3 खेकडे बघा. किती खेकडे आहेत बघा मामाच्या ह्याच्यात. बघा एकच चिंबोऱ्यांची एकदम दिवाळी आहे. मला आता संडे जोरात आहे आमचा. स्पेशल संडे आहे. मामाच्या नावाने सांग भलं बरोबर आहे की हेलकोट हेलकोट. चिंबोऱ्यांची बरसात इथे बरसात एकदम मामाच्या खड्ड्यांचा मोठं मोठं चिंबर. हे बघा चिंबर मोठं मोठं कसं पण काढ. हे बघ खारे पाण्याची हाई चिंबोरी 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 खारे पाण्याची चिंबोरी लय चटवाला हाई चिंबोरी. बघा मित्रांनो ही बघा
मामा हे मामाचे खड्ड्यातले काले काले खाडेंगे असंच थांबा. हे काले काले डांगे याला डांग्या बोलतात. हो थांबा कोण असं. याच्या जर नांगीन बोट टाकला तर त्याचं 2 तुकडे होणार. हे बघा याचे नांगीन जर बोट टाकला तर 2 तुकडे होणार. याचे शिंगडे एवढी मजबूतात का हातोडीचे तोरावं लागतात. एवढे जुनाट चिमोरे आहे बघा एकदम खुलखुलीत काली. कसे मित्र वात्री मित्रा कशी वाटली? मस्त मस्त. एक अशी चिंबोरी होती. हे बघा चिंबोरी तोडताना हाताला रक्ता येतात एवढी करक. मित्रांनो तुम्हाला काय वाटलं या चिंबोऱ्याबद्दल? एकदम मस्त. म्हणजे कसं आता इथं ओरिजिनल आहे आपली जाम गाडीतली. मेहनत आहे, जाम मेहनत. आणि तुम्ही काय मेहनत आहे ती बघता ना का कौली लोकांना काय मेहनत करावं लागतंय. कोहली लोकांची मेहनत आधीपासूनच. ती गाडी आमच्या बोटीन बसा आणि आम्ही तुम्हाला फिरून घेऊन येतोय. मग गांठ कशी पाडते मी या होडीत एकदा बसा मला फोटो काढा. का कोहली मामा कैसा पाण्यात दिवस रात्र दिवस येतोय. बरोबर आहे. कोहली मामा रात्र दिवस रेते पण कसा रेते तो त्याच्या जीवाची पर्वा नाही त्याला. आम्हाला भीती नसतं. नाही मला कधीच भीती नाही. कोहली राजा आहे दर्याचा. हे घे लाव झाला. लागलं का आता? आता लागतं. पाक्कामध्ये घुसला डायरेक्ट. मित्र जागो कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त. मामाची खाडी आहे ही. पण मामा आमच्यासाठी फ्री आहे हं. बाकी लोकांना नाही. आपण आलेलो आहे फिशिंगसाठी टाका. तर आता आपण चाललो तर लाची चाली बघून. सुरू झालेले आहेत. तरी आम्हाला नाही की नाही करताना 6 मासे भेटले आणि 6 चिमोऱ्या भेटलेत. 6 का 5? 6 चिमोऱ्या भेटलेत. 7 चिमोऱ्या भेटलेल्या आहेत. बघूया आता पुन्हा एक जाळी उचलायची आहे आणि त्या जाळीमध्ये आम्हाला काय भेटतं ते बघायचं आहे परत. आणि त्याच्यामध्ये पण मासे आणि खेकडेच भेटणार. 100%. 100% तेच आहे. कारण हे कसे बनवलेले आहे खाडी आणि याच्यामध्ये तीच मच्छी असते. जितारा, बोईत, मासे, खेकडे आणि कोलंबी असते. आणि जे टायगर बोलतात असताना ते पण असतात. पण सध्या त्या थंडी पडली ना त्याच्यामुळे मच्छी जरा कमी झाली. बरोबर की नाही मित्रांनो? बरोबर आहे. लाईक शेअर सबस्क्राईब का सगळ्यांनी. हॅलो बघा ही जिवंत मच्छी भेटते आणि ही मच्छी खायला एवढी चवदार लागतंय का माझ्यासारखा माणूस रोज 3-3, 4-4 खात आहे. का काही जिवंत मच्छी आहे. हिला बरफ नाही काय नाही. कधी पण या खायला. घेतली ही बघा दुसरी चाली घेतली आणि दुसऱ्या चालीला तिकडे मासा आहे. आणि बघूया आता इकडे काय आहे. इथं पण आलंय. हे बघा मासा गेला आमच्या मामाच्या खड्ड्यातच गेला तो. हे मामाचे खड्ड्यांची चिमोरी. हे बघा ही चिमोरी एवढी मोठी असते. ही चिमोरी अशी आहे का एक माणूस 2 किंवा 1 खाली का तो परत बोलणार नाही का मी चिमोरी खान म्हणून. पण तो लाईफ मध्ये बोल का नाही मामाच्याच खड्ड्यांची चिमोरी खायची आहे मला. कारण का ही एवढी टेस्टी लागतंय आणि चवदार एकदम 1 नंबर. म्हणून आम्ही मामाला सोडत नाही आणि मामा आम्हाला सोडत नाही. का मामा बोलतोय का तुम्ही आल्याशिवाय मजा नाही माझे खड्डवर. म्हणून या चिंबऱ्या खावायच्या असतात. हे बघ या अशा मोठ्या मोठ्या चिंबऱ्या असतात. कधी पण या अशा चिंबऱ्या भेटतात. आणि हे मासे हे बघा चिंबोरीने त्याची शेपटी तोडली. कारण चिंबोरीचं खाद्य आहे हो. मासा जिवंत असेल तर चिंबोरी लगेच येते म्हणून ती फसली जाते. चला 1 नंबर काम झालंय आमचा. बघूया आता आम्ही अगोदर मासे केले त्यांची उकर बनवली आणि मच्छी बनवली त्याची कढी बनवली. आता बघूया पुन्हा एकदा हिला तोडायचं आहे. आणि हिला तोडताना काय होत आहे इथे जे साईडचे कण आहेत ते लागतात बोटांना. हे तोडायला लागते. जाम मेहनत करावं लागतं. ही तुटत नाही तसाची. हे बघा ही तुटताना पण जाम त्रास होते तिला. हे बघा याशी काढली का तिला प्रेमापोटी काढावं लागतंय तरच तो असा सुटा होतोय. बघा ही मच्छी गोला केली. ए बाबा थांब. आणि बघा मामाचा एक फोटो घे आपल्या. आणि मामा आमचे प्रेमालू मामा आहेत आमचे सुनील मामा पाटील. आपण तिकडे सुनील मामा पाटील आमचे वाघेली गावचे. आणि वाघेली गावातली मच्छी एकदम 1 नंबर आहे. तुम्ही कुठेही हे करा. आणि इथून मच्छी भरपूर लोक नेतात.
कारण ज्यांना आवडतं ते मामाच्या जागेवर येतात. आणि मामा किती मामा किलो 300 300-400 रुपये किलो विकतात. आणि चिंबोऱ्या 1000-1200 रुपये डझन. हे मामा 1000-1200 रुपये डझन जागेवर देतात. आणि कोणाला मच्छी लागली तर सुनील मामांशी संपर्क करा. वाघेली गाव सुनील मामा. कोलबी टायगर बोईस मासे आणि चिंबोऱ्या ते जे पावसा आणि जितारे पण भेटतात. जितारी 700 रुपये किलो. ताजी जितारी एकदम जिवंत. कोलबीचे कोलबी 700-800 जशी असेल तशी. त्याच्या साईज प्रमाणे पैसे. हे वटा तुला येते का बघू. घे काढी. काय मारला ना त्यांनी. कसा मारला रे बाबा. मग आम्ही काय मच्छी एवढा आमचा हात फारतोय. हा आम्ही काय करणार मग. सुनील मामाच्या खड्ड्यातले मासे आणि चिंबोऱ्या आणि टायगर आणि जितारा कोणाला खायचा असेल तर त्यांनी संपर्क करा आमच्या मामाला. मामांचा नंबर आम्ही तुम्हाला नंतर व्हॉट्सअप करू. पण कधी पण मच्छी लागली तर मामाच्या खड्ड्यावर या वाघोली गावात. इथं जिवंत मच्छी भेटेल तुमच्या समोर काढून देणार. ते पण खेकडे मासे बोईस आणि जितारा आणि टायगर आणि कोलंबी भेटली तर कोलंबी पण. धन्यवाद मित्रा. थँक्यू. किती मासे पकडले आपण. माझ्या मते आपल्याकडून इथून 7-8 खेकडे पकडले आहेत. बघू शकतो आपण इथे. आपण बघू शकतो इथं आपण चिंबोऱ्या मासे पकडले जाम. एकदम फ्रेश मावरा आहे. आता आपण इथे काहीतरी 6 का 5 खेकडे पकडले आहेत आणि मावरा जाम पकडले. आपण सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा ब्लॉग अजून इंटरेस्टिंग होईल. बाय. जागरी गोली. मच्छी पकडून आलेलो आहे. बघूया किती भेटली मच्छी. आता जमा करताय. 4 बघा 5 यांच्या शेपट्या चिमुऱ्याने खाल्यात. एवढ्या चिमुऱ्या मला फसल्यात. 6 7 8 9 10 मासे भेटलेले आहेत. मामाच्या खड्ड्यात 10 मासे भेटले आहेत मला. आणि 10 एक चिंबोरा भेटला आहे. एक 2 3 4 5 पाचीच आहे. काय एक चिंबोरा भेटला आपल्याला लपलेला खाली. हे बघा अशा चिमुऱ्या भेटल्या. हातांच्या काका हे बघा हातांच्या. हे मामाचे खड्ड्यातले चिमुऱ्या. हे बघा सगळं भरलेल्या चिमुऱ्या असतात. हे बघा या भरलेल्या चिमुऱ्या असतात. आणि कोणाला हव्यातल्याच आमच्याशी संपर्क साधा. सुनील मामा वाघेली गाव. सुनील मामा वाघेली गाव यांच्या खड्ड्यावर जिवंत चिंबोऱ्या जिवंत मासे बोई जितारा आणि टायगर मच्छी तुम्हाला भेटणार. आणि आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. यात चवीमध्ये लसूण आणि तेलात तेल मसाला कांदा लसूण याचा जेवण एवढं टेस्टी आहे तर तुम्ही कधी पण खावायला येऊ शकता. एकदम मस्त. माझा अश्विन पाटील. दिवाळी गावात वाघेली गावात मामाच्या हे बघा जे आता मच्छी आपण पकडून आणलेले आहे. एक गणेश देवकर यांना आता मच्छी कापून यांना चुलीवर भुजणार आहेत. यांना फक्त मीठ लावतील. मीठ आणि ते चुलीवर फ्राय करतील म्हणजे तलणार नाही. फक्त त्यांना आगीवर बाबा हे तुमच्या खड्ड्यात चिंबोऱ्या व्हायला किती टाइम लागतो. 1 महिन्यात चिंबोऱ्या अशा तयार होतात. आणि मच्छी व्हायला किती टाइम लागतो. मच्छी पण महिन्यात होत आहे. तुम्हाला कधी पण मच्छी लागली तर वसंत टिपू किंवा सुनील मामा पाटील वाघेली गावचे यांना संपर्क करा. आणि राजन कोळी आणि गणेश देवकर ही 4 माणसं असतात त्यांच्या संपर्कात. ते तुम्हाला कधी पण मच्छी भाजी जिवंत भेटेल. कधी पण घ्यायला या वाघेली गाव. बुजतो आता. बघू आता आपला हा ब्लॉग कसा होतोय. खूप मस्त होईल ब्लॉग मला माहिती आहे. तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे आपण नवीन व्हिडिओ काढू शकू.
आता आम्ही ज्या जिवंत खेकड्या पकडलेल्या त्यांना बॉईल करून आम्ही चुलीवर भाजल्यात म्हणजे आपली कशी एवढी चांगली लागतात गरम गरम चिंबोरे गरम गरम तर तुम्ही या चिंबोऱ्या खाऊन बघा या चिंबोऱ्या तुम्ही खाऊन बघा काही यावेळेला बॉईल करायच्या आणि नंतर आगीवर बुजायच्या मग यांना उकळीच्या चिंबोऱ्या बोलतात यांना उकळीच्या चिंबोऱ्या बोलतात केली गाव आणि गणेश देवकर आपले कुक आहेत आणि चांगले कुकिंग करतात यांना जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर त्यांच्या माझ्याशी संपर्क साधा किंवा सुनील मामाशी आणि या युट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा आम्हाला तुम्हाला अशा भरलेले खेकडे भेटेल खायला गणेश देवकर आणि ते चिंबोरेवाले मामा आहेत आमचे सुनील मामा ते चिंबोरे देतात सुनील मामा लहानपणापासून खाडीतच असतात आणि त्यांचा छंदच आहे का लोकांना जिवंत मच्छी खायला घालायची यांचा छंदच आहे लहानपणापासून का माझ्या हाताची तुम्ही चिंबोऱ्या खाऊन बघा एकदा आमच्या वाघेली गावात या आम्हाला भेट द्या सुनील मामा पाटील हे बघा ही भरलेली चिंबोरी हिला बॉईल करून परत आम्ही आगी उलपवलेली आहे आणि फ्रेश चिंबोरी खायला लागतंय याच्यानी काय आपल्याला हानिकारक नाही काही नाही एकदम फ्रेश चिंबोरी बघा वापा निघतात आता उकळून गरम केले आगीवर आणि खावायला पण टेस्टी पार्टीसाठी आलेलो आहे बघू शकता तुम्ही इथे आम्ही इथे फिशिंग केलेली आहे फिशिंग केलेली आहे प्लस आम्ही इथे खेकडे पकडले आहेत बोटीमधून जाऊन तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आम्हाला आता आपण फीडबॅक घेऊ माझे 2 फ्रेंड आहेत द लेजंड ग्रुप्स त्याच्यामधून फीडबॅक घेऊया एक प्रफुल्ल कोहली आहे अक्षुत आता आहे तो सो प्लीज म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडेल हे ब्लॉग आम्ही खूप मजा केली आहे तुम्ही ब्लॉगमध्ये नक्की पहा आणि जर तुम्हाला जमलं तर नक्की या पण आणि तिला सपोर्ट करा आम्ही वाघेली गावामध्ये आलो आहे तर तो नियर बाय उलवा आहे उलव्याच्या जवळपासच आहे तुम्ही एअरपोर्ट रोडला एअरपोर्टच्या नियर बायच आहे हां तुम्ही नक्की या तुम्हाला खूप आवडेल नक्की विजिट करा नक्की ब्लॉग पूर्ण पहा सो गाईज लाईक शेअर सबस्क्राईब आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला बाय